होती. इंटरव्ह्यूअर, ड्युरिंग युअर प्रिपरेशन्स फॉर द ऑलिम्पिक्स यू स्पार्ड विथ मेल बॉक्सर्स ऑफ द इंडियन कंटिजंट. आता इथं खरं तर कंटिंजंट एन राहिलेला आहे, अशा प्रकारचा इंग्रजीमध्ये कुठलाही शब्द नाही. मी गुगल सर्च केला, डिक्शनरी शोधली. CONTINGENT कंटिंजंट हा शब्द आहे, म्हणजे लोकांचा समूह किंवा त्या लोकांच्या समूहाचा एक भाग. इथं आपण अर्थ चमू किंवा पथक असा घेऊयात. तर बघा, ज्यावेळेला तुझे प्रिपरेशन चाललेले होते, ऑलिम्पिकसाठी तयारी चाललेली होती, त्यावेळेला आता इथं स्पार या शब्दाचा अर्थ, स्पार म्हणजे काय तर बॉक्सिंग मधला सराव करणं. तर त्यावेळेला तुला भारतीय चमूतील जे पुरुष बॉक्सर्स आहेत यांच्यासोबत तुला बॉक्सिंगचा सराव करावा लागलेला होता. हु वॉज युअर फेवरेट स्पारिंग पार्टनर? तर मग तुझे स्पारिंग पार्टनर, इथे स्पारिंगचा अर्थ दिलेला आहे, मोशन्स ऑफ बॉक्सिंग ड्युरिंग ट्रेनिंग विदाउट लँडिंग ऍक्च्युअल ब्लोज. ब्लोज म्हणजे फटके किंवा ठोसे. तर ट्रेनिंगच्या पिरियडमध्ये जे बॉक्सिंगचं जे ठोसे किंवा फटके जे दिले जातात ते दिखाव्यापुरते, म्हणजे खरोखरचे तसे न देता, कारण ते ट्रेनिंग आहे. तर मग तशा प्रकारचा तुझा बॉक्सिंगच्या सरावाच्या दरम्यानचा, लढतीच्या दरम्यानचा तुझा सगळ्यात आवडता तुझा स्पारिंग पार्टनर कोण असं विचारलं. म्हणजे या सरावाच्या वेळेचा तुझे पार्टनर, आवडते पार्टनर कोण असे तिला विचारलेलं होतं. मेरी कॉम लाफ, हसले. वेल आय ट्रेन हार्ड इन पुणे. ते हसले आणि त्या म्हणतात की मी पुण्यामध्ये मी खूप चांगलं, अधिक कठोर परिश्रमात असं मला पुण्यामध्ये मला ट्रेनिंग दिलेलं होतं. अँड द मेल बॉक्सर्स वेअर काइंड इनफ टू प्रॅक्टिस विथ मी वेन एव्हर आय रिक्वायर्ड देम. आता ते खरोखर जे मेल बॉक्सर्स होते भारतीय पथकामधले, चमूमधले, समूहातील, ते खरोखर खूपच दयाळू होते, प्रेमळ होते, की ज्या वेळेला मला त्यांच्याशी मला याची सरावाची लढत करायची होती त्यावेळेला ते तयार असायचे. नो नेम अ फेवरेट वुड बी अनफेअर. आता त्यातले अनेक जण तयार असायचे, त्यामुळे मी एकाच आवडता स्पारिंग पार्टनर, म्हणजे सरावातला आवडता असा लढतीतला पार्टनर किंवा त्या सराव लढतीतला आवडता पार्टनर असं सांगणं म्हणजे अ फेवरेट वुड बी अनफेअर, हे खरोखरच म्हणजे अन्याय करणारं होईल. एखाद्याचं कोणाचं नाव घ्यायचं असं ते सांगतात. इंटरव्ह्यूअर, यू वेअर कोटेड सेईंग ॲडम्स वॉज व्हेरी क्लेवर अ काउंटर पंचर, बट ऑल्दो शी कॅरीड पॉवर शी वॉजंट व्हेरी टॅक्टिकल. आता इंटरव्ह्यूअर असं म्हणतात की तू असं म्हणालेले होतेस की ॲडम्स वॉज व्हेरी क्लेवर. ॲडम्स खूपच क्लेवर, हुशार होते. अ काउंटर पंचर, आणि ते विरुद्ध बाजूनी पंच करणारे, म्हणजे विरुद्ध बाजूने ठोसा देणारे. बट ऑल्दो शी कॅरीड पॉवर शी वॉजंट व्हेरी टॅक्टिकल. तर बघा, तिच्याकडं ताकद होती तरी सुद्धा ती खूपच टॅक्टिकल झाली नाही. टॅक्टिकल या शब्दाचा अर्थ आहे प्लॅन्ड ऍक्शन्स टू गेन विक्ट्री, म्हणजे रणनीतीपूर्वक खेळ त्यांनी केला नाही. आय वॉज स्कोरिंग बट द जजेस वेअर नॉट प्रेसिंग द बटन्स. मी स्कोर करत होते पण जज मात्र बटन दाबत नव्हते. डू यू थिंक डॉजी जजिंग वॉज पार्ट ऑफ द रिझन फॉर युअर लॉस इन द सेमी फायनल्स? तर तिला प्रश्न असं विचारले की तुला असं नाही का वाटत जी डॉजी जजिंग आहे, डॉजी या शब्दाचा अर्थ अनजस्ट किंवा पार्शल, म्हणजे पक्षपाती किंवा अन्यायी जे काही जजमेंट होतं किंवा पंचांचा जो निर्णय होता, म्हणजे पंचांचा जो काय म्हणू, सामन्याचे जे पंच असतात, ते जी पंचगिरी करणारी जे लोक होती त्यांचं ते पक्षपातीपणाचा जो निर्णय होता, यामुळं
तुला सेमी फायनल मध्ये तुझा लॉस होण्याचं कारण महत्वाचं, तो एक प्रकारचं ते कारण होतं असं तुला नाही का वाटत? म्हणजे सेमी फायनल मध्ये जो तुझा लॉस झाला त्याला कारणीभूत ते पक्षपातीपणाचे निर्णय हे नव्हते का, असं तिला विचारलं. मेरी कॉम असं काय काय म्हणते बघा. येस, आय थिंक सम ऑफ द डिसिजन्स वेअर अनफॉर्च्युनेट. हो येस, मला असं वाटतं की त्यातले काही जे निर्णय होते ते अनफॉर्च्युनेट होते, दुर्दैवी होते. अँड डिड नॉट वर्क टू माय बेनिफिट, आणि ज्याचा माझ्यासाठी फायदा झाला नाही. म्हणजे ते खरोखरच ते निर्णय पार्सलिटी करणारे होते, म्हणजेच पक्षपाती करणारे होते, आणि समोरच्या खेळाडूलाच त्याचा फायदा झाला. जी टॅक्टिकल खेळ खेळत नव्हती तरी सुद्धा तिला त्याचा फायदा झाला. कारण का तर जजेस हिच्या पंचीनंतर किंवा हिच्या स्कोर नंतर जजेस हिच्यासाठी बटन दाबतच नव्हते. तर इंटरव्ह्यूवर, इंडिया मॅनेज जस्ट 6 मेडल इन द 2012 Olympics even though we are a nation of 1.3 billion people. Where do you think a change is required to help us win medals that are proportionate with our population? तर इंटरव्ह्यू प्रश्न असं विचारतो की भारताला 2012च्या ऑलिम्पिकमध्ये फक्त 6 मेडल्स कशी बशी मिळाली. तुला असं वाटत नाही की 1.3 बिलियनचं या देशामध्ये, म्हणजे साधारणतः 1 अब्ज 30 कोटी म्हणजे 130 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशामध्ये आपल्याला फक्त आणि केवळ 6 मेडल्स मिळत आहेत. पण तुला असं वाटत नाही का की आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये, प्रपोर्शनेट म्हणजे योग्य प्रमाणामध्ये, प्रपोर्शनेट योग्य प्रमाणात आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आपण मेडल मिळवायला हवीत की नाही? म्हणजे 130 कोटी लोकसंख्येच्या देशामध्ये जर का फक्त 6 मेडल्स मिळत असतील तर हे जर प्रमाण विचार करायला भाग पाडणार आहे, खरोखरच आहे, इट इज फॅक्ट. तर नेमकं काय केलं पाहिजे की आपल्याला मेडल्स मिळवण्यासाठी कुठल्या गोष्टी आपल्याला मदत करू शकतील? मेरी कॉम, आय थिंक मोर अँड मोर पीपल शुड टेक स्पोर्ट्स ॲज अ फुल टाइम करिअर. आता मला असं वाटतं की आपल्यातल्या अधिकाधिक लोकांनी खेळाला एक पूर्ण वेळ करिअर म्हणून निवडलं पाहिजे. इफ यू वॉन्ट मोर गोल्ड मेडल्स, जर तुम्हाला अधिकाधिक गोल्ड मेडल हवी असतील, मोर कॉर्पोरेट्स शुड कम इन एनी स्पॉन्सर. तर अधिकाधिक कॉर्पोरेट्स म्हणजे कंपनीज और इंडस्ट्रीज, या कॉर्पोरेट्सनी अधिकाधिक लोकांनी पुढे झालं पाहिजे आणि त्यांनी स्पॉन्सर केलं पाहिजे. स्पॉन्सर म्हणजे ऑर्गनायझेशन दॅट पेज और एड्स स्पोर्ट्समेन और अ स्पोर्ट इव्हेंट. म्हणजे त्यांना आर्थिक मदत देऊ केली पाहिजे, त्याच्या मोबदल्यामध्ये ते त्यांच्या उत्पादनांची जाहिरात करतील किंवा त्यांचे लोगो असलेले कपडे परिधान करतील वगैरे वगैरे, या गोष्टी स्पॉन्सरशिपमध्ये असतात. तर मग अशी अनेक माणसं पुढं आली पाहिजेत. प्लेयर्स सो दॅट द प्लेयर्स डोंट हॅव एनी फिनान्शियल प्रेशर अँड कॅन जस्ट फोकस ऑन देअर गेम्स. आणि मग काय होईल तर जे खेळाडू आहेत की नाही त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा आर्थिक ताण असणार नाही, त्यांच्यावरती आर्थिक दबाव असणार नाही, आणि ते मग काय करतील तर त्यांचं पूर्ण लक्ष हे त्यांच्या खेळावरच करतील. भारतामध्ये दुर्दैवानं गुणी खेळाडू असतील तर त्यांना पुरेसा निधीची उपलब्धता होत नाही, त्यामुळं ते खेळाडू तिथपर्यंत पोहोचत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. इंटरव्ह्यूअर, डू यू थिंक इंटरेस्ट इन बॉक्सिंग इन इंडिया विल एव्हर गो बियॉन्ड द ऑलिम्पिक्स? तर बघा, तुला असं वाटतं का, डू यू थिंक इंटरेस्ट इन बॉक्सिंग, तुला बॉक्सिंगमध्ये इंटरेस्ट वाटतो का, इन इंडिया विल एव्हर गो बियॉन्ड द ऑलिम्पिक्स, म्हणजे की भारत ऑलिम्पिकच्या सुद्धा पलीकडं जाईल का बॉक्सिंगच्या क्षेत्रामध्ये, एवढा इंटरेस्ट वाटतो? मेरी कॉम, येस, आय एम शुअर दॅट इन अ फ्यू इयर्स बॉक्सिंग विल बी व्हेरी पॉप्युलर अमंग एव्हरीवन इन इंडिया ऑल द इयर राऊंड. तर मला अगदी खात्री आहे की येणाऱ्या काही वर्षामध्ये भारतामध्ये संपूर्ण वर्षभर बॉक्सिंग हा प्रत्येक भारतीयामध्ये तो एक पॉप्युलर खेळ होऊन जाईल. नाही, लोकप्रिय असा तो खेळ होईल पूर्ण वर्षभर. बऱ्याचदा आपल्याकडे काही खेळ हे सीझन पुरतेच लोकप्रिय असतात. इंटरव्ह्यूअर,
हाव अवेअर आर इंडियन वुमेन ऑफ देअर न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट. तर भारतीय ज्या स्त्रिया आहेत त्यांनी त्यांच्या ज्या काही पौष्टिकतेविषयीचे जे काही रिक्वायरमेंट्स आहेत, गरजा आहेत, त्यांची जाणीव त्यांना कशी होईल. डाएट अँड न्यूट्रिशन मस्ट हॅव बीन अ की फॅक्टर्स इन युअर कंडिशनिंग फॉर द ऑलिम्पिक्स. तर आहार आणि पौष्टिक पदार्थ हे खरोखरच कंडिशनिंग या शब्दाचा अर्थ बिकमिंग फिट. आहार आणि पौष्टिक पदार्थ किंवा पौष्टिकता या गोष्टी खरोखर खूपच महत्त्वाच्या बाबी आहेत तुम्हाला ऑलिम्पिकसाठी फिट करण्यासाठी. डू यू थिंक न्यूट्रिशन इज अ निग्लेक्टेड एरिया इन इंडियन स्पोर्ट्स. तुला असं वाटतं का की हे न्यूट्रिशन आहे हे क्षेत्र आहे, हे भारतीय खेळांमधनं एक दुर्लक्षित असं भाग आहे का. न्यूट्रिशन हा जो प्रकार आहे हे भारतीय खेळामध्ये दुर्लक्षित गेलेलं आहे का. मेरी कॉम, द अवेअरनेस इज ग्रोईंग नाऊ अमंग द फिमेल ॲथलीट्स. आता ज्या फिमेल ॲथलीट्स आहेत त्यांच्यामध्ये या प्रकारची जागृती यायला लागलेली आहे. वेन इट कम्स टू न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट, ज्या वेळेला पोषण विषयक ज्या काही गरजांच्या बाबतीत जर बोलाल तर न्यूट्रिशनल हॅज डेफिनेटली बीन अ निग्लेक्टेड एरिया इन इंडियन स्पोर्ट्स. तर भारतीय खेळांमध्ये स्त्रियांच्या बाबतचा न्यूट्रिशन म्हणजे भारतीय खेळांमध्ये न्यूट्रिशन हा भाग खरोखरच दुर्लक्षित झालेला आहे. हा घटक दुर्लक्षित झालेलाच आहे. आय हॅड टू गेन 3 kg सिन्स आय हॅड टू फाईट इन द 51 kg इव्हेंट इन्स्टेड ऑफ द युज्युअल 48 kg दॅट आय फाईट इन. तर मला 3 किलो वजन मला गेन करायचं होतं, मला मिळवायचं होतं. त्यावेळेपासून मी 51 किलो वजनी गटामध्ये मी खेळत होते. इन्स्टेड ऑफ च्याऐवजी मी माझा नेहमीचा जो 48 किलो वजनी गट आहे त्यामध्ये मला खेळायला हवं होतं, पण मला माझं वजन तेवढं नसल्यामुळं मला 51 किलो वजनी गटामध्ये मला खेळावं लागत असायचं. म्हणजे ते 3 किलो मिळवण्यासाठी, म्हणजे 3 किलो वजन मिळवण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी सुद्धा मेरी कॉमला खूपच संघर्ष करावा लागलेला आहे असं म्हणत आपण की खूपच कष्ट करावं लागलेलं आहे. सो आय हॅड टू फोकस ऑन व्हॉट टू इट. त्यामुळे त्यावेळेपासून मी काय केलं तर आपण काय खावं यावरती मी अगदी लक्ष केंद्रित केलं. आय गेन वेट बाय इटिंग द राईट काइंड ऑफ हेल्दी फूड रादर दॅन बॅड सॅच्युरेटेड फॅट्स. मी काय केलं त्यावेळेपासून मी वजन मिळवलं, मी वजन प्राप्त केलं, गेन केलं. योग्य अन्न प्रकार जे हेल्दी फूड आहे म्हणजे आरोग्यदायी अन्न मी घेऊन, अन्न पदार्थ मी ग्रहण करून, ना की मी बॅड सॅच्युरेटेड फॅट्स यांचं ग्रहण करण्यापेक्षा मी हेल्दी फूड खाल्लं. म्हणजे आरोग्यदायी अन्न मी काय केलं तर मी खाल्लं. सॅच्युरेटेड फॅट्स वगैरे या गोष्टी ग्रहण न करता, सॅच्युरेटेड फॅट्सचा अर्थ इथं अनहेल्दी फॅट्स म्हणजे ज्या अशा फॅट्स की ज्या आपल्या हेल्थसाठी चांगल्या नाहीत, अशा फॅट्सच्या ऐवजी मी काय केलं तर मी हेल्दी डाएट किंवा हेल्दी फूड मी खाल्लं असं ती सांगते इंटरव्ह्यूवर. हाऊ बिग अ रोल डीड OGQ प्ले इन शेपिंग द बॉक्सिंग सीन इन इंडिया फॉर द बेटर. तर OGQचा रोल भारतामध्ये बॉक्सिंगचं जे बॉक्सिंगला एक प्रकारचा शेप देण्यामध्ये म्हणजे एक आकार देण्यामध्ये काय आहे किंवा तो खूप चांगला आहे का असं तुला वाटते का. तर मेरी कॉम, OGQचा अर्थ ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट म्हणजे पाठलाग स्पर्धा शोध. तर बघा मेरी कॉम, OGQ रिअली प्लेड अ इम्पॉर्टंट पार्ट इन माय सक्सेस. तर OGQने माझ्या यशामध्ये खरोखर एक महत्त्वाचा रोल प्ले केलेला आहे, महत्त्वाचा त्यांचा भाग आहे. दे हेल्प मी आउट वेन एव्हर आय नीडेड समथिंग. तर मला ज्या वेळेला मला कशाची गरज भासली त्या वेळेला त्यांनी मला काय केली तर मदत केली. दे टूक केअर ऑफ एव्हरीथिंग. त्यांनी माझ्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली. विच हेल्प मी फोकस ऑन माय बॉक्सिंग अँड केप्ट मी स्ट्रेस फ्री. की ज्यामुळे काय झालं तर मला
स्ट्रेस फ्री म्हणजे मला तणाव विरहित राहता आलं, विना तणावाचं मला राहता आलं, मला माझ्या बॉक्सिंगवरती पूर्णतः लक्ष मला देता आलं, लक्ष केंद्रित करता आलं. इंटरव्ह्यूअर, व्हॉट्स युअर ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग? तर भारतीय बॉक्सिंग बद्दलचं तुझं मत काय आहे? भविष्यातल्या भारतीय बॉक्सिंग बद्दल तुझं मत काय आहे? द फ्युचर इज व्हेरी ब्राईट अँड आय एम शुअर मेनी मोर बॉक्सर्स विल गेट मेडल्स फॉर अस. तर भारतीय बॉक्सिंगचं जे भविष्यकाळ आहे तो खरोखर खूपच चांगला आहे आणि मला अगदी खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये भारतीय बॉक्सर हे खूप मेडल्स मिळवतील आपल्या भारतासाठी. इंटरव्ह्यूअर, डू यू फाइंड इट डिफिकल्ट टू कन्व्हिन्स युअर चिल्ड्रन नॉट टू फाईट वेन दे वॉच यू गो आउट अँड डू इट इन स्टाईल ऑल द टाइम? ते असं म्हणतात की तुला तुझ्या मुलांना हे कन्व्हिन्स करायला, पटवून द्यायला कठीण वाटतं का की ज्यावेळेला तू बाहेर असतेस आणि बॉक्सिंग करत असतेस, फाईट करत असतेस आणि ते त्याच वेळेला तशाच प्रकारचं ते इथं तुला पाहत असतात तू फाईट करतानाच, आणि मग त्यांनाही वाटत असतं की आपण त्याही तशा प्रकारचं, म्हणजे आपली आई जर अशा प्रकारची फाईट करत असेल तर त्यांनाही एक प्रकारची वाटत असतं की आपण अशा प्रकारचं फाईट करावं. मेरी कॉम, वेल आय हॅव ट्विन्स अँड येस समटाइम्स इट बिकम्स रिअली डिफिकल्ट टू कीप देम अंडर कंट्रोल. तरी म्हणते हो, मला जुळी आहेत, ट्विन्स आहेत, आणि अगदी खरं आहे की बऱ्याचदा त्यांना कंट्रोल करणं म्हणजे त्यांच्यावरती नियंत्रण मिळवणं हे खरोखरच खूपच कठीण होऊन जातं, कारण त्यांच्यासमोर त्यांची आई हे कुणाला तरी समोरच्याला ठोसे मारत असणार आहे, फाईट करत असणार आहे आणि ते ती पाहत असणार आहे टीव्हीवरती. पेज नंबर 150 वरती या. इंटरव्ह्यूअर, विल यू ट्रेन युअर किड्स टू बिकम बॉक्सर ॲज वेल? पुढचा प्रश्न विचारतात की तुझ्यासारखं तुझ्या मुलांना तू बॉक्सर्स व्हावं यासाठी तू ट्रेन करतेस? मेरी कॉम, आय हॅवंट रिअली थॉट अबाउट इट. मी त्याच्याबद्दल अजूनही विचार केलेला नाही. ॲज ऑफ नाऊ जस्ट लेट देअर मदर बॉक्स. तर आता सध्या तरी त्यांना जस्ट लेट देअर मदर बॉक्स म्हणजे त्यांना त्यांच्या आईसोबत त्यांना असू द्यात, तेवढ्या पुरतच राहू द्यात बॉक्सिंगच्या वगैरे या क्षेत्रामध्ये त्यांना एवढ्यात तरी, इतक्या लवकर तरी मी काय त्याच्याबद्दलचा विचार करू शकत नाही. मित्रांनो, इथे मदर बॉक्स नावाचा जो शब्द आहे तो शब्द थोडासा कम्प्युटरशी रिलेटेड आहे. म्हणजे मदर बॉक्स इथला शब्द इथं मात्र मला असं वाटतं की तो आईच्या आसपास किंवा आईच्या शेजारी, आईच्या जवळ त्यांना राहू द्या, आईच्या सहवासात राहू द्या, अशा अर्थानं तो शब्द इथं वापरलेला असावा. मदर बॉक्स हा शब्द मात्र थोडंसं कम्प्युटर रिलेटेड आहे आणि ज्या आत्ताच्या नवीन येणाऱ्या ज्या डिव्हाइसेस आहेत त्यांच्या संदर्भातला आहे. तर मग ते असं म्हणतात की आता सध्या तरी त्यांना माझ्या सहवासामध्ये त्यांना राहू द्यात. यू हॅव ब्रोकन सेव्हरल स्टेरिओटाइप्स या शब्दाचा अर्थ अ फिक्स्ड आयडिया हेल्ड ॲज अ कॉमन स्टँडर्ड. तर एखाद्या गोष्टीबद्दलची कायमची कल्पना किंवा एखादी चाकवरीबद्ध प्रतिमा किंवा साचेबद्ध प्रतिमा अबाउट द वुमन इन इंडिया बाय शोईंग द वुमन कॅन कॉम्पीट विथ मेन इन एनी फील्ड. तर ते असं म्हणतात की तू काय केलंस माहिती आहे का, तर तू भारतीय स्त्रीची जी काही चाकरीबद्ध प्रतिमा होती, साचेबद्ध भारतीय समाजाची चाकरीबद्ध आहे, ते तू तोडलीस, ती प्रतिमा तू मोडलीस आणि तू काय केलंस तर तू हे दाखवून दिलंस की कुठल्याही क्षेत्रामध्ये स्त्रिया या पुरुषांना कॉम्पीट करू शकतात, म्हणजे पुरुषांची स्पर्धा करू शकतात, हे तू दाखवून दिलंस. आणि ही जी काही तू आयडिया होती, ही जी काही कल्पना होती भारतीय समाजामधली की स्त्रिया पुरुषांच्या पाठीमागं राहतील वगैरे, हा आहे एक तथाकथित समज आहे, आजही आहे लोकांमध्ये आपल्या भारतीय. तर ही चाकोरीबद्ध प्रतिमा तू ती तोडलीस. बट हाऊ गुड आर यू ॲट द ट्रेडिशनल फेमिनल ॲक्टिव्हिटीज लाईक कुकिंग. तर मग तू जे काही पारंपरिक ज्या बायकी म्हणजे स्त्रियांच्या जे काही कामं आहेत, म्हणजे स्त्रियांविषयी, फेमिनल म्हणजे स्त्रियांविषयी किंवा बायकी स्त्रियांची जी काही कामं आहेत सारखं म्हणजे कुकिंग सारखी, यामध्ये तू कशी आहेस असं ते विचार. तू चांगली आहेस का, म्हणजे कुकिंग या क्षेत्रामध्ये तू चांगली आहेस का? मेरी कॉम, वेल आय एम गुड ॲट कुकिंग अँड अदर हाऊसहोल्ड वर्क टू. ते म्हणते हो,
मी अन्न तयार करणं, अन्न शिजवणं, जेवणामध्ये आणि जेवण करण्यामध्ये सुद्धा मी खरोखर खूपच चांगली आहे. आणि सोबतच इतरही जे काही घरगुती कामं आहेत, हाऊस होल्ड वर्क आहे, यामध्ये सुद्धा मी ही कामं सुद्धा मी करत असते. म्हणजे तिला असं सांगायचंय की मी जी टिपिकल भारतीय समाजाला जी बायकी कामं वाटतात, स्त्रियांची कामं वाटतात, ते तर मी करतेच आहे. पण जो भारतीय स्त्रीची जी काही चाकोरी ठरवलेली आहे, त्या चाकोरी भारतीय समाजानं ती मात्र मी तोडलेली आहे. मी त्याच्या पलीकडे जाऊन मी पुरुषांची अनेक क्षेत्रामध्ये मी स्पर्धा केलेली आहे. म्हणजे बॉक्सिंग ही पुरुषांची मक्ती तरी होती, हे तिनं ती पूर्णतः मोडून काढलेली आहे आणि जे तिनं दाखवून दिलेलं आहे. इंटरव्ह्यूअर, वुड यू बी इंटरेस्टेड इन कोचिंग इंडियन वुमन इन बॉक्सिंग वन डे? तर एक दिवस भारतीय स्त्रियांना बॉक्सिंग शिकवण्यामध्ये तू इंटरेस्टेड, तुला आवडेल का, त्याच्यामध्ये तुला इंटरेस्ट आहे का? तर मेरी कॉम, लेट्स सी, बघूयात इन फ्युचर, भविष्यात मे बी येस, आणि कदाचित ते मला आवडेल सुद्धा. भविष्यामध्ये मला भारतीय स्त्रियांना बॉक्सिंग शिकवायला मला आवडेल असं ते सांगते. इंटरव्ह्यूअर, व्हॉट डू यू प्रेफर बिंग कॉल्ड सुपर मॉम और सुपर बॉक्सर? आता शेवटचा प्रश्न विचारलेला आहे की तुला सुपर मॉम असं आम्ही म्हणायला आवडेल की सुपर बॉक्सर असं म्हणायला आवडेल? म्हणजे तुला यातलं कुठलं नाव घेऊन आम्ही बोलावं, हे जे तुला आवडेल असं कुठलं? म्हणजे सुपर मॉम की सुपर बॉक्सर? मेरी कॉम काय म्हणतात बघा, तर आय लव्ह बिईंग अ मॉम. तर मला मॉम व्हायला, आई व्हायला मला खूपच आवडतं. आई असणं हे खूपच मला खूप आवडतं. दॅट्स द बेस्ट थिंग दॅट हॅज एव्हर हॅपन टू मी. आणि आत्तापर्यंत माझ्या बाबतीत ज्याही काही घटना घडलेल्या आहेत, यामध्ये सर्वोत्तम अशी जी घटना आहे ती म्हणजे काय आहे, तर मी आई आहे. मित्रांनो, या स्त्रीला खरोखरच म्हणजे सॅल्यूट देण्यासारखी ही स्त्री आहे. एवढी मोठी, म्हणजे जिनं भारतीय बॉक्सिंगचा इतिहास रचला, भारतीय स्त्रियांच्या बॉक्सिंगचा इतिहास जिनं रचला, जिनं अनेक भारतीय कल्पनांना धक्का दिला, तथाकथित ज्या काही स्त्रियांच्या बद्दलच्या ज्या कल्पना होत्या त्या तिनं उद्ध्वस्त केल्या, मोडून टाकल्या. तरीही या स्त्रीला आपल्या कुटुंबाला खाऊ घालायला आवडतंय, घरातील कामं करायला आवडतंय, आणि सगळ्यात महत्वाचं मी आई आहे याचं तिला खूप अभिमान आहे. आणि तिच्या आपण आई आहोत ही गोष्ट तिच्यासाठी खूपच महत्वाची आहे असं ती सांगते. म्हणजे आई पण हे तिच्यासाठी खूपच महत्वाचं आहे. तर मित्रांनो, खूप सुंदर सुरेख असा ही इंटरव्ह्यू आहे. आपल्याला खूप शिकायला मिळेल, पुरुषांनाही मिळेल आणि स्त्रियांना सुद्धा मिळेलच मिळेल. अनेक भारतीय क्रीडापटूंना मेरी कॉम ही खरोखरच एक आदर्शवत अशी स्त्री आहे. तर माझा हा व्हिडिओ मोठा झालेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला जाता जाता एक विनंती करतो, तुम्ही अजूनही माझा चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया तो सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझा व्हिडिओ शेअर करा. आणि हा व्हिडिओ संपूर्णपणे पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या अगदी मनापासून धन्यवाद मित्रांनो. आणि मी इथंच थांबतो मित्रांनो.